मिरज शहरात पोलीस व्यवस्थेचा आढावा घेतलाय। गणपती उत्सव तसेच ईद मिलाप मिरवणुकीबाबत पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलाय। सर्व मंडळांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे तसेच काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करू असा निर्णय घेतलाय। तसेच उत्सव काळातच ईदची मिरवणूक 16 तारखेला आणि अनंत चतुर्दशी ही 17 तारखेला आहे, परंतु मुस्लिम बांधवांनी एकत्रित निर्णय करून ईदची मिरवणूक ही 19 तारखेला घेण्याचा निर्णय घेतलाय। हा सामाजिक ऐक्याचा चांगला निर्णय घेतला असून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो। मिरजेतील गणेशोत्सव म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी केले। महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरजेतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व्यवस्थेबाबतचा आढावा घेतला आणि मंडळांना भेटी दिल्या। यावेळी महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळाची आरती करण्यात आली। यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी म्हणाले, मिरजेतील गणेशोत्सव ऐतिहासिक असून सामाजिक संदेश देणारा असतो। हा गणेशोत्सव हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित साजरा करतात। तसेच हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळाने सामाजिक ऐक्य राखण्याची परंपरा कायम ठेवली आहे। या मंडळाला 50 वर्ष पूर्ण झालेत। या मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे। या मंडळाने ही परंपरा सतत टिकवून ठेवली आहे। हे मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवतात। तसेच शहरातील गणेशोत्सव हा हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित साजरे करतात। ते पुढे म्हणाले, प्रत्येक मंडळाने ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत। सर्वच मंडळांनी कायदा व्यवस्था अबाधित राखावी आणि हा गणरायाचा उत्सव आनंदात आणि उत्साहात पार पडावा असे आवाहनही यावेळी केलेलं आहे। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप भुगे, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष धनंजय भोकरे, हिंदू मुस्लिम गणेश मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद मनीर, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस दलाकडून सांगली आणि मिरजमधील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मिरज शहरात आम्ही पोलीस व्यवस्थेचा आढावा घेतला। गणपती उत्सव, येणारा गणपती विसर्जन आणि त्यानंतर ईद मिलादची मिरवणूक यासाठी चोख व्यवस्था सांगली शहर आणि मिरज शहर पोलीस दलाने केलेली आहे। विशेषतः येथील जी मंडळं आहेत त्यांनी सगळे नॉर्म्स पाळावे, ध्वनी प्रदूषण करू नये याबाबत त्यांना ताकीद देण्यात आलेली आहे। आणि सगळ्या मंडळांनी, त्याच्यातल्या काही मंडळांनी आम्ही पारंपरिक वाद्य वाजवू अशा प्रकारची सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे। त्यानंतर मुस्लिम बांधवांनी बैठक करून या प्रकारे निरोप दिलेला आहे की 16 आणि 17 तारखेला कोणत्याही प्रकारे आपसी वैरभाव होणार नाही। सामाजिक सलोखा आणि शांतता ठेवून हा सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल आणि ही जी मिरवणूक आहे ती 19 तारखेला घेण्यात येईल। त्यामुळे ईदची मिरवणूक 19 तारखेला घेतल्याबद्दल मी पोलीस खात्याच्या वतीनं समस्त मुस्लिम बांधवांचे अभिनंदन करतो आणि हे दोन्ही सोहळा एकमेकांना शुभेच्छा देऊन चांगल्या प्रकारे पार पडतील अशी आम्हाला आशा आहे। मी सगळ्यांना यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। मिरज येथे हिंदू मुस्लिम एकता मंडळातर्फे 52व्या वर्षी हा गणपती इथे बसवलेला आहे। हा सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा गणपती मंडळ आहे। येथील गणपती मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजातील व्यक्ती आहे, विशेष उल्लेखनीय बाब आहे। आणि सतत 50 वर्षापेक्षा जास्त ही परंपरा टिकून ठेवण्यात आलेली आहे। या अनोख्या उपक्रमाबद्दल मी त्या सगळ्या मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना या उत्सवासाठी शुभेच्छा देतो।